जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आज राज्यात सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। नगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये आज शिवसेना नेते प्राजक्त तानपुरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला। नगर मनमाड महामार्गावर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हे आंदोलन झालं। या आंदोलनात शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। समन्यायी पाणी वाटप कायदा हा नगर जिल्ह्यावर अन्याय करणार आहे, कायद्याचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या निषेधात राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनीही राहुरीतील मुळा नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन करून घरजाहीर दिलाय। आज झालेल्या सर्व आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसून आलं। कुठलाही सरकार जेव्हा एखादा कायदा करतं त्यावेळेस त्या जनतेची आर्थिक प्रगती व्हावी, आर्थिक उन्नती व्हावी, सामाजिक विकास व्हावा या दृष्टीने कायदे केले जातात। पण हा जो समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आहे, हा जर कायदा लागू झाला आणि त्या दृष्टीने पुढच्या 15 वर्षात ते जल आराखडा तयार होऊन त्या दृष्टीने जर पाण्याचं वाटप झालं तर आमच्या राहुरी तालुका असेल, नगर जिल्हा असेल, हे 50 वर्ष मागे जाणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।